टॉस जिंकलं, मैदान स्वीकारलंय. काळेश्वरी संघाने चढाईसाठी आमंत्रण दिले ते भोजनाथ क्रीडा मंडळाला. दोन्ही संघाने या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना रंगेल तो भोजनाथ विरुद्ध काळेश्वरी या दोन संघांमध्ये. त्यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो जय बजरंग काळेश्वरी विरुद्ध म्हसोबा. जय बजरंग काळेश्वरी विरुद्ध म्हसोबा. यानंतर होणारा सामना आहे जय बजरंग काळेश्वरी विरुद्ध म्हसोबा. अनिल कोसबे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. अनिल कोसबे सामन्याला सुरुवात झाली. चढाईसाठी जातो तो चेतन चव्हाण. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात संत बदल खेळ करतोय. रिकाम्या असताना तंबूत टाकल त्यानं प्रत्युत्तर. काळेश्वरी संघाचा आधारस्तंभ गजेंद्र चिन्मय कोसबे यांच्याकडून मंडळाला 1000 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. अनिल कोसबे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. चढावर गेलाय तो चौगुले पाहूया. त्याचा लॅपटॉप घेऊन जाशील. प्रत्युत्तर आदित्यच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. बोनस गुण असेल. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. भोजनाथ चांगला छान सुंदर चढाई पाहायला मिळते ती आदित्यची. स्वतः गतीने खेळ करतोय. रिकाम्या असताना तंबूत टाकल त्याला प्रत्युत्तर. करू नाही करूया मरूया इरादाने. आत्ता मात्र थोडीशी घाई. तेजस याच्याकडून बालनारी एक गुण मिळवलाय तो. प्रत्युत्तर संकेतच्या समोर येतो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. संकेत छान सुंदर टच त्याचा दावा करतोय आणि यशस्वी होतोय. सुंदर चढाई संकेतच्या माध्यमातून 1 गुणाची कमाई करून दिली आपल्या संघाला. त्याला प्रत्युत्तर सुमेख भगवत बऱ्याच दिवसानंतर मैदानात उतरलाय. परत कमीत कमी 2 वर्षानंतर खेळताना दिसतोय तो सुमेख. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन असेल. जरी मारण्याचा दावा करतोय यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई केले. पुन्हा एकदा तेजसला बाद करण्यात यशस्वी होत आहे. त्याला प्रत्युत्तर 2 नंबरची जर्सी परिधान खेळाडू त्याच्या समोर येतो 7चा डिपेंड. संत गतीने खेळ करून रिकाम्या असताना तंबूत टाकल त्याला प्रत्युत्तर. क्रीडा मंडळाचा सुशांत. ओंकार फुटांकरला विनंती आहे की आपण व्यासपीठामध्ये सुशांत संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असताना तंबूत टाकल त्याला प्रत्युत्तर गजेंद्र. आणि पहिल्या चढाईत गुण मिळवत असा खेळाडू गजेंद्रच्या समोर येतो 7चा डिपेंड. छान सुंदर अशी चढाई. उंच मजबूत बांधा असलेला खेळाडू त्याच्या समोर येतो 7चा डिपेंड. रिकाम्या असताना तंबूत टाकल त्याला प्रत्युत्तर सुमेख भगत. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. ज्यांनी मागच्या चढाईत आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिला होता असा हा खेळाडू.
6 विरुद्ध 1. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि 1 गुणाची कमाई केली. सुंदर चढाई शुभेच्छा माध्यमातून त्याला प्रत्युत्तर आदित्य डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढार गेलाय. आदित्यच्या समोर येतो 7 चा डिफेंस बोनस गुण ऑन आहे आणि सुंदर चढाई बोनस +2 बोनस +2 3 गुणांची सुपर रेड. आदित्यसाठी अथर्व चौलकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. सचिन गोळकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस सुपर रेड केल्याबद्दल आदित्यसाठी. गजेंद्र 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. चढाई गेले तर चेतन एक खेळाडू अवांतर बाद होतो. एक गुणाची कमाई होते. टाइम घेतला तो काळेश्वरी संघाने. दोन्ही संघ महाबलाचे संघ आहेत. कोणता संघ या सामन्यावर विजय मिळवेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळतोय. एक गुणांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतात. चढाई गेलो तो संकेतच्या समोर आहे तो 7 चा डिफेंस बोनस गुण ऑन आहे आणि सुंदर चढाई 1 गुणाची कमाई केली. सुशांतला बाद करण्यात यशस्वी होतोय. त्याला प्रत्युत्तर स्वरूपच्या समोर आहे तो 6 चा डिफेंस बोनस गुण ऑन असेल. छान सुंदर आणि उत्कृष्ट टक्कर. स्वरूप बाद होतो गुण मिळतो तो काळेश्वरी संघाला. त्याला प्रत्युत्तर साहिल. दीपक लक्ष्मण माळी यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. चढत गेलाय तो साहिल संतवतीने खेळ करतोय. रिकाम्या शब्द तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर चेतन चव्हाण. 7 विरुद्ध 1 अशी लढत होती काळेश्वरीच्या अंगणात. पाहूया छान सुंदर अशी चढाई प्रयत्नांची पराकाष्ठा करताना परंतु रिकाम्या शब्द तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर ज्याने या सामन्यात सुपर रेड केले असा हा खेळाडू आदित्य. आदित्य समोर होतो 5 चा डिफेंस 5 विरुद्ध 1 अशी लढत होती भैरवनाथच्या अंगणात. दीपक माळी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. चढत जातोय तो सुमेकच्या समोर आहे तो 7 चा डिफेंस 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती काळेश्वरीच्या अंगणात. छान सुंदर लाकडावर गडीपाठ करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठ करतोय तो सुमेक. आपल्या संघाची काहीतरी मैदानावर बसवण्याची जाणीव ठेवून खेळतोय. छान सुंदर चढाई परंतु रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर गजेंद्र
2 आहे. करूया मारूया इराद्याने चढत जातो. डायची चढाई आहे. पाहूया गजेंद्र 5 विरुद्ध बोनस गुण मिळणार नाही. गडी बाद करावा लागेल तो गजेंद्रला. संयम राखावा लागेल आपल्या डिपेंडला तो भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या. पाहूया आणि थोडीशी घाई मिहीर करतोय. डायची चढाई होती परंतु मिहीरने थोडीशी अथर्वने थोडीशी घाई केली आणि गुण गमावलाय. चढत जातोय तो चेतन. डायची चढाई पाहूया आणि सुंदर पक्कड. चेतन बाद होतोय. गुण मिळतोय तो काळेश्वरी संघाला. त्याला प्रत्युत्तर संकेतच्या समोर येतो. 3 चढीत सुपर टॅकलची संधी आहे भैरवनाथच्या अंगणात. पाहूया 3 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. भैरवनाथच्या अंगणात संतवतीने खेळ करतोय. सामना विश्रांतीसाठी थांबलेला. विश्रांतीपर्यंत गुणफलक पोहोचवायचा आजच्यापर्यंत. मुकेश काळेश्वरी 9 गुण, भैरवनाथ 5 गुण. 4 गुणांची आघाडी काळेश्वरी संघाकडे आहे. त्याची भैरवनाथ क्रीडा मंडळाने नोंद घ्यायची आहे. त्यानंतर होणारा सामना आहे तो म्हसोबा विरुद्ध जय बजरंग काळेश्वरी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. त्यानंतर कोणत्याही संघाला वेळ दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील सामना असतील ते. अनंतजी फुटणकर यांचं आगमन झालंय. श्यामभाई देवकर यांना विनंती करतो दीपक माळी यांचं स्वागत करायचं. गुलाब पुष्प देऊ. दीपक माळी यांचं सत्कार करताना गुलाब पुष्प देऊ. दीपक माळी यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणी गेले. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. चढत जातो तो सोबत राजू भागोजी देवलकर यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणी गेले. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. चढत गेला तो सुरेख परंतु स्वतः बाद होतोय. डिपेंड सुद्धा बाद होतोय. दोन्ही संघाने 1-1 गुण मिळेल. EPI गायकवाड साहेब यांचं आगमन झाले. विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. EPI गायकवाड साहेब यांचा पूर्ण स्टाफ आपण व्यासपीठावर यायचं आहे. थोडंसं इंजर्ड झालाय तो गजेंद्र. त्यानंतर होणारा सामना जय बजरंग काळेश्वरी विरुद्ध म्हसोबा. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर आगे ठेवायचा आहे. चालू सामना संपत लगेचच आपला सामना खेळवला जाईल. चालू सामना रंगतो तो भैरवनाथ विरुद्ध काळेश्वरी. या 2 संघांमध्ये
शामल दिवेकर यांना विनंती करतो की अनंतजी कुटुंबे यांचा सत्कार करायचा श्रीनगर मधील एक मोठं गाव झाला काय नक्की कसला काय थोडासा इंजर्ड झाला तो गजेंद्र बोल धागात येतो आता आता मग चान्सेस जरा खाय कमी आहेत हात असतो निघा भेटला विनंती करतोय जितेंद्रजी करसकरांना विनंती करतोय की दीपक माळी यांचं शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करायचंय विनंती करतोय सचिन फुटाणकर यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचंय सचिन फुटाणकर दीपक माळी यांचा सत्कार करताना साठी जात होतो संकेतच्या समोर होतो टीमचा डिफेन्स सुपर टॅकलची संधी आहे पाहूया तीन विरुद्ध एक अशी लढत होती भरवण्याच्या अंगणात छान सुंदर चढाई प्रयत्नांची पराकाष्ठा करताना परंतु रिकामे असतात लोकांना दाखल त्याला प्रत्युत्तर सुशांत दोनच गुण मारण्याचा प्रयत्न रिकामे असतात लोकांना दाखल त्याला प्रत्युत्तर त्यावेळी संघाचा 2 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू डुवार्ड आहे करू या मरू या इराद्याने चढत आलाय पाहूया 3 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे आणि सुंदर चौडा पकड सुशांतच्या माध्यमातून दोन गुणांची कमाई केल्यानंतर सुशांत चढावर गेलाय 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे पाहूया शांत गतीने खेळ करतोय रिकामे असतं दाखल त्याला प्रत्युत्तर आदित्य ज्यांनी या सामन्यात 1 सुपर रेड केले असा खेळाडू आदित्य छान सुंदर घेतला होतो धोरण क्रीडा मंडळाने सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते आपण यानंतर एक सत्कार करणार आहोत तो लवकर येथे झालेल्या शहीद भव्य शरीर बॉडी बिल्डर त्या स्पर्धेत आपल्या श्रीवर्धन मधील सचिन फुटाणकर हा त्या स्पर्धेत 5व्या क्रमांकावर 5वा क्रमांक पटकावला होता त्याचा सुद्धा आपण इथे सत्कार करणार आहोत
चढत गेला तो स्वरूप सुंदर चढाई पाहूया किती 4 गुणांची कमाई केली सुंदर चढाई 4 गुणांची कमाई केली सामन्यात नक्कीच रंगत आणली होती स्वरूपने त्याला प्रत्युत्तरी संकेतच्या समोर येतो 7 चढीपर्यंत बरेच गुणाला असेल पाहूया छान सुंदर चढाई छान सुंदर चढाई पाहायला मिळते संकेत आपल्या संघासाठी बरेच गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया आणि सुंदर पकड ऑल आउट होतो तो काळेश्वरी संघ ऑल आउट म्हणजे ऑल इन असा होतो तर प्रत्युत्तर चेतनच्या समोर आहे तो 7 चढीपर्यंत प्रशांत चोगले यांच्याकडून स्वरूपने जी 4 गुणांची कमाई रेड केली त्याबद्दल प्रशांत चोगले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस चढत जात होतो आणि सुंदर चढाई 1 गुणाची कमाई केली टाइम ऑफ घेतलाय तो काळेश्वरी संघाने अरे बोल तुला आता कुठं पाहिजे सकाळी भेटेल ना आता कुठं भेटणार सुंदर खेळ विश्रांतीनंतर मात्र भैरवनाथ क्रीडा मंडळाने वर्चस्व गाजवले या सामन्यात विश्रांतीपर्यंत काळेश्वरी संघ गाजवत होता परंतु आता मात्र भैरवनाथ क्रीडा मंडळ आघाडीवर दिसते सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चढ्यासाठी जातोय तो आणि सुंदर पकड सुंदर पकड सुमेधला बाद करण्यात यशस्वी ठरलाय त्याला प्रत्युत्तर गजेंद्रच्या समोर होतो 5 चढीतून 5 विरुद्ध 1 अशी सराई आहे मी इकडे आणि तर मॅच नंतर याच्यानंतर आपली आता इथं मॅचला कोण खेळायला गेलो तर आणि इथे सांगत जाऊ मला लाईव्हला लाईव्ह करता सुंदर खेळ भावेशच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतो त्यांनी सुंदर अशी पक्कड यापूर्वी केली गावातलं नापो कोणतं तरी कोणतं तरी नाळाचा काढे सकाळी बसली पाणी पाटलांची तुम्ही आपली लाईव्ह यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो म्हसोबा विरुद्ध जय काळेश्वरी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणेशाच्या मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे गजेंद्र इंजुअर झालाय त्यामुळे बदली खेळाडू आता संघात उतरवायला लागेल तो काळेश्वरी संघाला सुमनजी काशीनाथ कलमकर यांना स्टेज पाशी यायचं आहे आपण चढवलेला तो स्वरूप त्यांनी एकाच चढाईत 4 गुण बाद केले होते असा खेळाडू त्याच्या समोर येतो 7 चढीतून पाहूया आणि पुन्हा एकदा थोडीशी घाई तेजस करतोय आणि 1 गुणाची कमाई करतोय तो स्वरूप त्याला प्रत्युत्तर आदित्यच्या समोर आहे तो
6चा रिपेट बोनस गुण ऑन आहे. आदित्यला मात्र सुपर डुपर रेड करावी लागेल. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. बोनस गुण घेतलाय तो आदित्यने, त्याला प्रत्युत्तर चेतन. API गायकवाड साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. समोर येतो 7चा डिफेंड 7 विरुद्ध 1. आपल्या संघाची काही हिरे मैदानावर बसते त्याची जाणीव घेऊन खेळतो. संकेत बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या बोनस गुण घेतला आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा चेतनच्या समोर आहे तो. 5चा डिफेंड 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती काळेश्वरीच्या अंगणात. आजच्या 2 चढायांमध्ये 2 बोनस गुण मिळवण्यात काळेश्वरी संघ यशस्वी ठरलाय. सुंदर खेळ पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. दाखल करा प्रत्येक बोनस गुण मिळवला होता असा खेळाडू पाहूया. 7 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे. सुंदर खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो असा संकेत. छान सुंदर चढाई 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर स्वरूपच्या समोर होतो. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे काळेश्वरीच्या अंगणात. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर आदित्यच्या समोर येतो. 6चा डिफेंड बोनस गुण ऑन आहे. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न बोनस गुण घेतला 1 गुणाची कमाई केली. त्याला प्रत्युत्तर सुशांत आणि यशस्वी चढाई पुन्हा एकदा तेजस गुण गमावतो. त्याला प्रत्युत्तर आदित्य. प्रत्येक चढाईमध्ये गुण मिळवताना दिसते दोन्ही संघाचे खेळाडू. आदित्यसाठी पुन्हा एकदा 100 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि आता मात्र आदित्य बाद होतोय. गुण मिळतो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. भामरे साहेब यांच्याकडून आदित्यसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं. सुंदर खेळ आतापर्यंत आदित्यने केलाय परंतु सामना संपायला शेवटचा मिनिट. चढत जातोय तो चेतन. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे चेतनसाठी. पाहूया खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो दोन्ही संघांमध्ये. चेतन पाहूया निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. यशस्वी होईल का? बाद होतोय तो चेतन. त्याला प्रत्युत्तर संकेत आणि 1 गुणाची कमाई केली पुन्हा एकदा. त्याला प्रत्युत्तर सुशांत. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक चढाईमध्ये 1 गुणांची कमाई. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाने. परत 2 ते 3 गुणांनी हा सामना जिंकला असेल. 3 गुणांनी सामना जिंकलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाने. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चला विनंती असेल म्हसोबा आणि जे रोज काळेश्वरी आदित्य आपलं बक्षीस घेऊन जायचं. दोन्ही संघाने लाईनअप करायचं. दोन्ही संघाने लाईनअप करायचं. सुशांत
दोन्ही संघाने लाईनअप करायचं. भामरे साहेबांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल सहभाग चिन्ह देण्यासाठी जायचं मैदानात काही शिरी संघाला. सुंदर खेळ पाहायला मिळाला दोन्ही संघांच्या माध्यमातून. खास करून आदित्यने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं या सामन्यात. आदित्यसाठी अथर्व चौलकर 100 रुपये, सचिन गोविलकर 200 रुपये आणि भामरे साहेब यांच्याकडून 100 रुपये असे 400 रुपयाचं आदित्यसाठी बक्षीस आले. आणि स्वरूपसाठी प्रशांत चौगले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलं. अंकुर अंकुर हे अंकुर ऋषिकेश दिवेकर यांच्याकडून आदित्यला